झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसेनं सेंट्रल बँकेची भरती प्रक्रिया उधळून लावलेली आहे। ही प्रक्रिया मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये सुरू होती। स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी करत परप्रांतीय उमेदवारांना मनसैनिकांनी पिटाळून लावलेलं आहे। मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये या भरती प्रक्रियेसाठी मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय उमेदवार आल्याची माहिती मनसैनिकांना मिळाली होती। त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी त्यांना पिटाळून लावले। शिवाय मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। कृष्णात, आम्हाला सांगाल काय घडामोड घडलेली आहे सिद्धार्थ कॉलेजच्या परिसरात? सिद्धार्थ कॉलेजच्या समोर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं प्रधान कार्यालय आहे। या कार्यालयामध्ये आजपासून क्लार्क पदासाठीच्या ज्या मुलाखती सुरू होत्या त्या मुलाखती नेहमीप्रमाणे सुरू होत्या। त्याचवेळी मनसेचे नेते श्री पारकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनामध्ये अशी मागणी करण्यात आली की जे परप्रांतीय उमेदवार आहेत त्या परप्रांतीयांना तुम्ही घेऊ नका, तर मराठी उमेदवारांना यामध्ये प्राधान्य देण्यात यावं। आणि त्याचबरोबर त्या मनसे नेत्यांनी त्या शिष्टमंडळाने बँकेच्या ऑफिसरना भेटून या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी देखील पॉझिटिव्ह दृष्टिकोन मराठी उमेदवारांच्या बाबत ठेवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले। त्यानंतर यांनी मनसेनं देखील मुलाखती ज्या पूर्ववत होत्या त्या पूर्ववत होऊ देत असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु मराठी उमेदवारांना या इंटरव्ह्यूमध्ये या मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त प्राधान्य मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे परप्रांतीय उमेदवार होते त्यांना इथून पिटाळून लावण्यात आलेलं आहे। नक्की धन्यवाद कृष्णात, आपण ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।